नमस्कार. तर आज आपण बघूया की MIS मधील अग्नेय थेमॅटिक एरियाची माहिती कशी भरायची. जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला डॅशबोर्डवरती 5 थेमॅटिक एरियाचे आयकॉन दिसतील. त्यातला 4 नंबरचा आपला जो आयकॉन आहे तो आहे अग्नी. तर या थेमॅटिक एरियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या थेमॅटिक एरियामधील सगळे इंडिकेटर्स दिसतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आपला जो इंडिकेटर आहे तो आहे नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोत आणि निव्वळ कार्बन शून्य उत्सर्जनाबाबत प्रचार आणि प्रसार. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिटेल ऑफ अवेअरनेस इव्हेंट्स भरायचे आहेत. तर 1A या फील्डमध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियानाच्या पहिल्या तिमाहीमध्ये तुम्ही जे काही अवेअरनेस इव्हेंट्स घेतले असतील त्याचा नंबर किंवा त्या कार्यक्रमांची एकूण संख्या. त्यानंतर 1B या फील्डमध्ये माझी वसुंधरा अभियान 5च्या दरम्यान दुसऱ्या तिमाहीमध्ये घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे. आणि 1C मध्ये तिसऱ्या तिमाहीमध्ये घेण्यात आलेल्या किंवा हाती घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांची संख्या इथे नमूद करायची आहे. तसंच 1D या फील्डमध्ये आपल्याला तिमाहीनुसार नागरिकांच्या सहभागाचा तपशील दर्शवणाऱ्या जे काही माहिती आहे ती आपल्याला एक्सेल स्वरूपात इथे अपलोड करायची आहे. ह्या एक्सेल शीट्स ऑलरेडी आपण पोर्टलवरती दिलेल्या आहेत. 1E या फील्डमध्ये जनजागृती उपक्रम जे काही तुम्ही हाती घेतले होते त्यांचे जिओटॅग केलेले छायाचित्र आपल्याला इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर सेव्ह ड्राफ्ट वरती क्लिक करून येस वर क्लिक करून हा डेटा आपण सेव्ह करायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या पुढच्या थेमॅटिक एरियाकडे वळूया. पुढचा जो आपला थेमॅटिक एरिया आहे तो आहे ग्रीन स्ट्रीट लाईट्स. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तुमच्या गावामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असणाऱ्या एकूण पथदिव्यांची संख्या 1A या फील्डमध्ये नमूद करायची, उदाहरणार्थ 100. आणि 1B मध्ये त्यापैकी LED स्ट्रीट लाईट्स किती आहे ती संख्या इथे आपल्याला नमूद करायची आहे, उदाहरणार्थ 40. आणि 1C या फील्डमध्ये त्या एकूण पथदिव्यांपैकी सौर पथदिवे किती आहे ती संख्या इथे नमूद करायची आहे, उदाहरणार्थ 40. त्यानंतर 2 या फील्डमध्ये LED स्ट्रीट लाईट्स आणि सोलार स्ट्रीट लाईट्सचे पर्सेंटेज ऑटो कॅल्क्युलेट होईल. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती भरायची गरज नाही. त्यानंतर 3 या फील्डमध्ये डिटेल्स ऑफ स्ट्रीट लाईट्स तुम्हाला द्यायचे आहेत. 3A मध्ये तुम्ही ज्या ठिकाणी माझी वसुंधरा अभियान 5च्या दरम्यान जिथे कुठे LED किंवा सोलार स्ट्रीट लाईट्स बसवले असतील त्याची गुगल मॅप लोकेशन इथे द्यायची आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे अधिकच्या लोकेशन्स असतील तर त्या ऍड बटनवर क्लिक करून त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. तसंच 3B मध्ये पथदिवे बदलल्यानंतरचा जो ऊर्जा बचत अहवाल आहे तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे PDF स्वरूपात. तर इथे तुम्ही आधीचे आणि नंतरचे वीज बिल अपलोड करू शकता. तसेच 3C मध्ये तुम्ही ह्या पथदिवे बसवण्यासाठी हे जे काही पथदिवे तुम्ही बसवलेले आहेत त्याच्याशी निगडीत असणारे कार्यारंभ आदेश जे आहेत ते इथे अपलोड करायचे आहेत. 3D मध्ये कार्यपूर्णता प्रमाणपत्र, 3E मध्ये आर्थिक प्रगती अहवाल आणि 3F मध्ये LED किंवा सौर पथदिवे बसवण्यापूर्वीची जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला इथे अपलोड करायची आहेत. आणि 3G मध्ये LED आणि सौर पथदिवे बसवल्यानंतरचे जिओटॅग केलेली छायाचित्रे तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत PDFच्या स्वरूपात. त्यानंतर सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करून सेव्ह म्हणून आपण आपल्या पुढचा थेमॅटिक एरियाकडे वळूया. पुढचा जो आपला थेमॅटिक एरिया आहे तो आहे रिन्युएबल एनर्जी इन्स्टॉलेशन इन द लोकल बॉडी, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्प बसवणे. सगळ्यात पहिल्यांदा 1A मध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 5च्या दरम्यान तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या काही खाजगी इमारती आहेत त्याच्यावरती स्थापित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांची एकूण क्षमता किलोवॅट मध्ये नमूद करायची आहे. तसंच 1B मध्ये माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान सार्वजनिक इमारतींमध्ये स्थापित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांची एकूण क्षमता किलोवॅट मध्ये नमूद करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 1C मध्ये माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान सार्वजनिक आणि खाजगी इमारतींवरती स्थापित करण्यात आलेल्या सौर प्रकल्पाचा तपशील जो आहे तो विहित केलेल्या एक्सेल शीट मध्ये इथे अपलोड करायचा आहे. 1D मध्ये ऊर्जा बचत अहवाल जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे. इथे तुम्ही आधीचे आणि नंतरचे वीज बिल अपलोड करू शकता. त्यानंतर 1E मध्ये सौर प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर कमिशनिंग सर्टिफिकेट आपल्याला प्राप्त होतं. ते कमिशनिंग सर्टिफिकेटची प्रत आपल्याला इथे अपलोड करायची आहे. 1F मध्ये सौर प्रकल्प बसवण्याशी निगडीत असलेले सर्व कार्यारंभ आदेश अपलोड करायचे आहेत PDF स्वरूपात. 1G मध्ये कार्यपूर्णता प्रमाणपत्र, 1F मध्ये आर्थिक प्रगती अहवाल, तसेच 1I मध्ये सौर प्रकल्प बसवण्या अगोदरचे जिओटॅग केलेली छायाचित्र आपल्याला इथे अपलोड करायची आहेत. आणि 1G मध्ये सौर प्रकल्प बसवल्यानंतरची जी काही
जिओटॅग केलेली छायाचित्र असतील ती आपल्याला इथे अपलोड करायची आहेत. 2 या फील्डमध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 5च्या अगोदर जर तुम्ही काही सोलार इन्स्टॉलेशन्स केले असेल तर त्याची माहिती इथे नमूद करायची आहे. 2A आणि 2B मध्ये अनुक्रमे 2A मध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 1 दरम्यान जे काही सौर इन्स्टॉलेशन्स आपण केलेले आहेत त्याची एकूण क्षमता नमूद करायची आणि 2B मध्ये त्याचे लोकेशन जे आहे ते आपल्याला नमूद करायचे आहे. एकापेक्षा अधिक ठिकाणी जर सौर प्रकल्प स्थापित केले गेले असेल तर ते लोकेशन देण्यासाठी ऍड या बटन वरती क्लिक करून तुम्ही तिथे अधिकचे लोकेशन्स टाकू शकता. त्यानंतर 3 या फील्ड मध्ये माझी वसुंधरा अभियान 3 दरम्यानचे जे काही सोलार इन्स्टॉलेशन्स आहे त्याची माहिती, त्याची एकूण क्षमता आणि लोकेशनच्या स्वरूपात द्यायची आहे. 4 या फील्ड मध्ये माझी वसुंधरा अभियान 3 दरम्यानच्या सोलार इन्स्टॉलेशनची माहिती द्यायची आहे. तसेच 5 या फील्ड मध्ये माझी वसुंधरा अभियान 4च्या दरम्यानच्या सौर स्थापनांचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याची माहिती आपल्याला इथे द्यायची आहे. त्यानंतर 6 या फील्ड मध्ये माझी वसुंधरा अभियान 1 ते 4 दरम्यान जे काही सोलार प्रोजेक्ट्स इन्स्टॉल केले गेले त्याचे जिओटॅग केलेली छायाचित्र संकलित करून एक कंपाइल PDF करून इथे तुम्हाला अपलोड करायची आहे. 7 या फील्डमध्ये आपल्याला सोलार हिटर्सचे डिटेल्स द्यायचे आहेत. तर 7A या फील्डमध्ये आपण स्थानिक स्वराज्य संस्थेत बसवलेल्या सोलार वॉटर हिटर्सची एकूण क्षमता इथे लिटर प्रतिदिन मध्ये नमूद करायची आहे. तसेच 7B मध्ये खाजगी इमारतींवर बसवलेल्या सोलार वॉटर हिटरची एकूण क्षमता तुम्हाला इथे नमूद करायची आहे. आणि 7C मध्ये तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असलेल्या सार्वजनिक इमारतींवर बसवलेल्या सोलार वॉटर हिटरची क्षमता नमूद करायची आहे. तसेच 7D मध्ये तुम्हाला या सोलार वॉटर हिटरचा तपशील जो आहे तो विहित केलेल्या एक्सेल शीट स्वरूपात इथे अपलोड करायचा आहे. 7E मध्ये कार्यारंभ आदेश, 7F मध्ये कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र, 7G मध्ये आर्थिक प्रगती अहवाल आणि 7H मध्ये सोलार वॉटर हिटरशी जिओटॅग केलेली छायाचित्रे आपल्याला इथे अपलोड करायची आहेत. 8 या फील्ड मध्ये तुम्हाला सोलार प्रकल्प वगळता इतर जे काही रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स आहेत त्याची माहिती द्यायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थापित केलेले जे सौर प्रकल्प वगळता इतर अक्षय ऊर्जा प्रकल्प आहेत त्याचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ड्रॉपडाऊन वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन्स दिसतील. एक म्हणजे फंक्शनल अँड कमिशन आणि सेकंड. तर जेव्हा आपण कमिशनल आणि फंक्शनल हा पर्याय जेव्हा निवडाल त्यावेळेस तुम्हाला तिथे 8B या फील्डमध्ये हे जे काही इतर अक्षय ऊर्जा प्रकल्प आहे त्याची एकूण क्षमता आपल्याला किलोवॅट मध्ये इथे नमूद करायची आहे. आणि 8C मध्ये ह्या इतर अक्षय ऊर्जा प्रकल्पांचा तपशील विहित केलेल्या एक्सेल शीट मध्ये आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. 8D मध्ये कार्यारंभ आदेश अपलोड करायचा आहे. त्यानंतर 8E मध्ये कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. 8F मध्ये आर्थिक प्रगती अहवाल अपलोड करायचा आहे आणि ह्या इतर अक्षय ऊर्जा प्रकल्पांचे जिओटॅग केलेली छायाचित्र आपल्याला अपलोड करायचे आहेत. आता आपला जो दुसरा पर्याय आहे तो आहे टेंडर्स हॅव बीन कॉल्ड इन. तर जरा तुमच्याकडे इन्स्टॉलेशन झालेले नसेल पण इन्स्टॉलेशन ची सुरुवात होण्याआधी टेंडर्स केले जातात ते सिलेक्ट करून तिथे तुम्हाला कॉपी ऑफ टेंडर डॉक्युमेंट अपलोड करून सेव्ह ड्राफ्ट करून तुमची माहिती भरायची आहे. त्यानंतर आपला पुढचा थेमॅटिक एरिया आहे बायोगॅस प्लांट्स. तर सगळ्यात पहिल्यांदा 1A या फील्डमध्ये तुम्हाला माझी वसुंधरा अभियान 5च्या दरम्यान स्थापित केलेल्या आणि कार्यरत स्थितीत असलेल्या बायोगॅस संयंत्रांची एकूण संख्या इथे नमूद करायची आहे. तसेच 1B मध्ये ह्या सगळ्या बायोगॅस संयंत्रांची एकत्रितरित्या जी कॅपॅसिटी आहे ती नमूद करायची आहे घनमीटर प्रति दिवस मध्ये. 1C मध्ये तुम्हाला माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान स्थापित केलेल्या बायोगॅस संयंत्राच्या क्षमतेचा तपशील जो आहे तो विहित केलेल्या एक्सेल स्वरूपात अपलोड करायचा आहे. 1D मध्ये या सर्वांशी निगडीत असलेले कार्यारंभ आदेश कंपाइल करून PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. 1E मध्ये कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र, 1F मध्ये आर्थिक प्रगती अहवाल, 1G मध्ये बायोगॅस संयंत्रांची जिओटॅग केलेली छायाचित्रे अपलोड करायची आहेत. 2 या फील्डमध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 5च्या अगोदर जर तुम्ही बायोगॅस प्लांट्स काही बसवले असतील तुमच्या गावात तर त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायचं आहे. 2A मध्ये आणि 2B मध्ये 2A मध्ये ह्या सर्व बायोगॅस संयंत्रांची एकूण क्षमता जे माझी वसुंधरा अभियान 1च्या दरम्यान स्थापित केले गेलेले असतील त्यांची एकूण क्षमता घनमीटर प्रति दिवस मध्ये नमूद करायची आहे. 2B मध्ये माझी वसुंधरा अभियान 2
2C मध्ये माझी वसुंधरा अभियान 3 आणि 2D मध्ये माझी वसुंधरा अभियान 4 दरम्यान स्थापित केलेल्या बायोगॅस संयंत्रांची एकूण क्षमता घनमीटर प्रति दिवस मध्ये तुम्हाला इथे नमूद करायची आहे. 3 या फील्ड मध्ये माझी वसुंधरा अभियान 1 ते 4 दरम्यान जेवढे काही बायोगॅस संयंत्र तुमच्याकडे इन्स्टॉल केले गेले असतील त्यांची जिओटॅग केलेली छायाचित्रे आपल्याला इथे PDF स्वरूपात अपलोड करून सेव्ह ड्राफ्ट करून आपली माहिती सेव्ह करायची आहे. त्यानंतर आपण आपल्या पुढच्या थेमॅटिक एरियाकडे वळूया. पुढचा थेमॅटिक एरिया आहे सोलार पंप्स. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा 1A मध्ये माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान वैयक्तिक आणि सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या सौर पंपांची एकूण संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे. तसेच 1B मध्ये माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान वैयक्तिक आणि सामुदायिक भागात बसवलेल्या सौर पंपांची एकूण क्षमता तुम्हाला इथे नमूद करायची आहे किलोवॅट मध्ये. 2 या फील्ड मध्ये माझी वसुंधरा अभियान 5च्या अगोदर जे काही सोलार पंप्स इन्स्टॉल केले असतील त्याची माहिती तुम्हाला 2A मध्ये त्यांची एकूण संख्या नमूद करायची आहे आणि 2B मध्ये त्यांची एकूण क्षमता किलोवॅट मध्ये नमूद करायची आहे. 3A या फील्ड मध्ये सौर पंपांचा जो तपशील आहे तो विहित केलेल्या एक्सेल शीट स्वरूपात अपलोड करायचा आहे. 3B मध्ये सौर पंपांशी निगडित कार्यारंभ आदेश जे आहे ते PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. 3C या फील्ड मध्ये कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र, 3D या फील्ड मध्ये आर्थिक प्रगती अहवाल, 3 या फील्ड मध्ये कार्यरत स्थितीत असलेल्या सौर पंपांची जिओटॅग केलेली छायाचित्रे आपल्याला इथे अपलोड करायची आहेत. त्यानंतर सेव्ह ड्राफ्ट वरती क्लिक करून माहिती सेव्ह करून तुम्ही तुमची माहिती सेव्ह करायची आहे. त्यानंतर आपला पुढचा जो थेमॅटिक एरिया आहे तो आहे डिसेंट्रलाइज सोलार एनर्जी प्लांट्स, विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्र. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 1A या फील्ड मध्ये माझी वसुंधरा अभियान 5 दरम्यान स्थापित केलेल्या विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्रांची संख्या तुम्हाला नमूद करायची आहे आणि 1B मध्ये त्याची जी एकूण क्षमता आहे ती मेगावॅट मध्ये आपल्याला नमूद करायची आहे. 1C मध्ये तुम्हाला या विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्रांचा तपशील जो आहे तो विहित केलेल्या एक्सेल स्वरूपात आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. 1D मध्ये याचं कमिशनिंग सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं आहे. 1E मध्ये ह्या सर्व विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्रांशी रिलेटेड जे काही वर्क ऑर्डर्स असतील, कार्यारंभ आदेश असतील ते संकलित करून PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. 1F मध्ये कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र, 1G मध्ये आर्थिक प्रगती अहवाल, 1H मध्ये जिओटॅग केलेले फोटोग्राफ्स जे असतील ते आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर 2 या फील्ड मध्ये आपल्याला माझी वसुंधरा अभियान 5च्या अगोदर जर तुमच्याकडे काही विकेंद्रित सौर ऊर्जा संयंत्र इन्स्टॉल केले असेल तर त्याची माहिती 2A मध्ये त्याची एकूण संख्या आपल्याला नमूद करायची आहे आणि 2B मध्ये या सर्व संयंत्रांची एकूण क्षमता जी आहे ती आपल्याला मेगावॅट मध्ये नमूद करायची आहे. 2C मध्ये कमिशनिंग सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे. 2D मध्ये कार्यारंभ आदेश, 2E मध्ये कार्यपूर्णत्व प्रमाणपत्र, 2F मध्ये आर्थिक प्रगती अहवाल, 2G मध्ये कार्यरत स्थितीत असलेल्या सौर ऊर्जा संयंत्रांची जिओटॅग केलेली छायाचित्र आपल्याला इथे अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने आपला हा शेवटचा इंडिकेटरची माहिती भरून सेव्ह ड्राफ्ट वरती क्लिक करून आपली माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे. इथे आपला अग्निहा थेमॅटिक एरिया पूर्णपणे संपतोय. ही माहिती पूर्ण झाल्यानंतर कंप्लीटेड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही माहिती दिसेल की तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे. ही माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्ही तुमच्या नेक्स्ट इंडिकेटरकडे वळू शकता.